विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक नाउन स्टार्ट विथ लेटर जीने सुरू होणारे जवळजवळ 30 ते 35 बेसिक नाउन इंग्लिश टू मराठी शिकणार आहोत, जेणेकरून तुम्हाला बेसिक इंग्रजी शिकण्यासाठी हे नाउन अतिशय उपयुक्त ठरतील. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. पहिला शब्द आहे ग्रेप्स. ग्रेप्स म्हणजे द्राक्षे. तर या ठिकाणी ग्रेप्सची स्पेलिंग चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर गर्ल. गर्ल म्हणजे मुलगी. आता तुम्हाला वाटेल की गर्ल शब्द तर मला पाठच आहे, पण तुम्हाला नाउन स्टार्ट विथ लेटर जीने सुरू होणारे शब्द लिहा म्हटलं 30 ते 35, तर आपल्याला त्यावेळी येत नसतात. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सराव करायचा आहे. नेक्स्ट आहे ग्वावा. ग्वावा मीन्स पेरू. त्यानंतर आहे गिटार. गिटार म्हणजे गिटार. बऱ्याच वेळेस आपली गिटारची स्पेलिंग चुकते, त्यामुळे या ठिकाणी स्पेलिंग चांगली लक्षात ठेवा. GUITAR. नेक्स्ट आहे गेट. गेट म्हणजे फाटक. त्यानंतर गार्डन. गार्डन म्हणजे बगीचा किंवा ज्याला आपण बाग वगैरे म्हणतो. नेक्स्ट आहे गोट. गोट म्हणजे शेळी. नेक्स्ट आहे गिफ्ट. गिफ्ट म्हणजे भेटवस्तू. त्यानंतर आहे ग्लास. ग्लास म्हणजे पेला किंवा जी काच असते त्याला देखील इंग्लिशमध्ये ग्लास म्हणतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे गोल्ड. गोल्ड म्हणजे सोनं. त्यानंतर आहे गव्हर्मेंट. गव्हर्मेंट म्हणजे सरकार. नेक्स्ट आहे गार्बेज. गार्बेज म्हणजे कचरा. कचऱ्याला इंग्रजीमध्ये गार्बेज म्हणतात. नेक्स्ट आहे गॅरेज. गॅरेज म्हणजे गॅरेज, जिथे गाड्या वगैरे दुरुस्त केल्या जातात. गॅरेजची स्पेलिंग चांगली लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे ग्लोब. ग्लोब म्हणजे पृथ्वीचा गोल. त्यानंतर आहे ग्लू. ग्लू म्हणजे डिंक. डिंकाला आणखीन एक शब्द आहे गम. गम म्हणजे डिंक किंवा गम या शब्दाचा दुसरा मराठी अर्थ आहे हिरडी, जो की आपल्या बॉडीचा पार्ट असतो. गम म्हणजे हिरडी. त्यानंतर आहे जायंट. जायंट म्हणजे राक्षस. राक्षसाला इंग्रजीमध्ये जायंट म्हणतात, लक्षात ठेवा. गार्डनर. गार्डनर म्हणजे माळी. जो फुलांची जी काही बाग असते, जो फुलवतो त्याला गार्डनर म्हणतात. गार्डनर म्हणजे माळी. त्यानंतर आहे गोरिला. आपल्या सर्वांनाच माहीत आहे गोरिला ॲनिमल. गोरिला म्हणजे गोरिला. त्यानंतर आहे गूज. गूज म्हणजे हंस पक्षी. नेक्स्ट आहे ग्रास. ग्रास म्हणजे गवत. त्यानंतर आहे गार्ड. गार्ड म्हणजे रक्षक. नेक्स्ट आहे गेम. गेम म्हणजे खेळ. त्यानंतर आहे घोस्ट. घोस्ट म्हणजे भूत. भूताला इंग्रजीमध्ये घोस्ट म्हणतात. त्यानंतर आहे ग्रुप. ग्रुप म्हणजे गट. नेक्स्ट आहे गार्लिक. गार्लिक म्हणजे लसूण. लसणाला इंग्रजीमध्ये गार्लिक म्हणतात. त्यानंतर आहे जिराफ. इथे जिराफची स्पेलिंग देखील चुकते, लक्षात ठेवा, पाठ करा. जिराफ म्हणजे जिराफ. जिराफला इंग्रजीमध्ये जिराफच म्हणतात. नेक्स्ट आहे ग्रामर. ग्रामर म्हणजे व्याकरण. इथे देखील ग्रामरची स्पेलिंग बऱ्याच जणांची चुकते. GRAMMER लिहितात, तर या ठिकाणी AR लिहायचं आहे. ग्रामर म्हणजे व्याकरण. नेक्स्ट आहे ग्लोव्ज. ग्लोव्ज म्हणजे हातमोजे. जसे सॉक्स असतात तसे हातासाठी देखील ग्लोव्ज असतात. ग्लोव्ज म्हणजे हातमोजे. त्यानंतर आहे ग्रास हॉपर. ग्रास हॉपर म्हणजे नाकतोडा. हा एक इन्सेक्ट आहे. तुम्ही मध्ये देखील ऐकलं असेल. तर ग्रास हॉपर म्हणजे नाकतोडा. हा हिरव्या रंगाचा असतो आणि हा गवतावर राहतो. नेक्स्ट आहे गॅस. गॅस म्हणजे गॅस. त्यानंतर आहे ग्रोसर. ग्रोसर म्हणजे किराणा दुकानदार. तर या ठिकाणी किराणा दुकानदार जो असतो त्याला ग्रोसर म्हणतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे गॉगल. गॉगल म्हणजे गॉगल. गॉगल आणि जो काही चष्मा असतो त्याच्यामध्ये फरक तुम्हाला माहीत असला पाहिजे. जो नंबरचा असतो तो स्पेक्टॅकल्स असतो, त्याला चष्मा म्हणतात. आणि आपण जो शो म्हणून वापरतो त्याला गॉगल म्हणतात. तर या ठिकाणी गॉगल्स म्हणजे गॉगल, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे गॅलेक्सी. गॅलेक्सी म्हणजे आकाशगंगा. तर
अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जवळजवळ या व्हिडिओमध्ये नाउन स्टार्ट विथ लेटर जी पासूनचे जवळजवळ 30 ते 35 शब्दांचा अभ्यास केलेला आहे. जर हा तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल बेसिक इंग्रजी शिकण्यासाठी तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. हॅव अ नाईस डे.